आणि खरे संत जर भेटले तर ते भेटल्याच्या नंतर ओळखण्याची दृष्टी सुद्धा आपली असली पाहिजे, कारण खरे संत सहजासहजी भेटत नाही. इथं सुद्धा आमच्या संतांचं प्रमाण आहे. बहुअवघड आहे संत भेटी. सगळ्या महाराजांसाठी खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे राव. हां, सगळे आमचे टाळकरी महाराज सगळेच गुणवान आहेत. हां, पहिल्या चरणामध्ये सांगतात, सॉरी, महाराज सांगतात की इतकं सोपं नाही या. आमच्या संतांचं प्रमाण आहे, एवढं सोपं नाही या खरा संत ओळखणं. आणि जर खरा संत ओळखला, तुमच्या जीवनात आलेच खरे संत, तर संत आल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती करूनच देतात. खात्रीनं सांगतात नाथ बाबा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. हरी प्राप्ती बाबा सांगतात, जर संतांचे पाय धरल्याच्या नंतर, संतांच्या पायी लोटांगण घातल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते, असं नाथबाबा पहिल्या चरणामध्ये सांगतात. पर संत भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते का, साधकांचा क्वेश्चन आहे. जर तुमच्या परमार्थामध्ये एखादं उदाहरण असेल ते आम्हाला ऐकवा, म्हणजे आमचा विश्वास बसेल. महाराज किती उदाहरणं देऊ शकतात संत. माझ्यासारखे लेकरानं, आपण तर संतांच्या पायाची दुरी नाही बनवू शकत, पण मी उगा प्रयत्न करतोय.
संतांचं दर्शन झाल्याच्या नंतर संतांच्या पायी लोटांगण घातल्याच्या नंतर कोणाकोणाच्या संतांची पायी माझा विश्वास खरं तर भरपूर उदाहरण देता येईल, भरपूर एक्झाम्पल देता येईल, पण आपल्याकडे वेळ कमी आहे कारण वाजलेत 11:15. तुमच्या महाकडे राहिलेत फक्त 10 मिनिटं. कीर्तनाचा टायमिंग होता 9 ते 11. काय करू? 10 मिनिटं बोलू का करू? जय विठ्ठल साहेब, हा बोलू का? माया हो, तुम्ही सांगा, बोलू का? बोला बोला. सापडत नाही राव, जेमतेम सापडेल गोमाल्ल्या रे. लेवाला आहे करत नाही सांगायला लावा आले. काय हरकत नाही, तुम्ही बसायला तयार असाल तर मला 10 मिनिटं जास्त बोलायला काय अडचण नाही. नाही बाकीना बशी बशी सांगतो चाल द्याव का तो त्या तुम्ही 5 बी कमी लेतच नाही. खरं तर असा समाज पाहिजे हो, आणि नाहीतरी आता समाज जमतोय कीर्तनाला. खरं तर मला स्वाभिमान वाटेल टोपीवाले बाबांना माझ्यासारख्या लेकरांना सांगावं, मी एवढा मोठा नाही आहे, पण तुमचा मनाचा मोठेपणा की तुम्ही माझ्या कीर्तनाला येऊन बसतात. आणि दुसरी गोष्ट, तरुण भाऊ माझ्या कीर्तनाला दिसले का मला स्वाभिमान वाटतो की माझा हिंदू तरुण जागा झालाय. तमाशाकडे जाणारा तरुण आज कीर्तनाला येऊन बसतोय, याच्यापेक्षा मोठा स्वाभिमान कोणता असू शकतो? तरुणांच्या मनामध्ये कीर्तन ऐकण्याची मतलब विचार येणं मनात, याच्यापेक्षा अजून मोठी श्रीमंती कोणती असू शकते नाही का? आनंद वाटतो. नाही चांगले बा तुम्ही कीर्तनले तर बाकीना किडा का पाडेत ना, पण ज्या शेत त्या ते चांगला शेत ना. हां कितलं का बारी पीक राह ना थोडंफार तण उग सर तणनीकडे ध्यान नाही देत मी, मन पीक बारीशी आहे ध्यान ठेवच मी. किडा पाडणारा थोडा तारीख देतच आपली, मग त्या किडा पाडणारा वर्ष लागू बी नाही आपण. बरोबर आहे का नाही? जे प्रेम करतात ते तारीख देतात. हो, मी आता आमच्या योगेश भैयांना सांगत होतो, आमच्या डॉक्टर मामाश्रींकडे मी बेडरूममध्ये कपडे चेंज करत होतो, तर म्हणलं हे घर असं आहे माझ्यासाठी की मी माझ्या मायबापांच्याकडे जसं हक्काने मागून खाऊ शकतो, तसं माझे मामा आणि माझे मामी आहेत. मला माहीत नाही आमचं मागच्या जन्माचा काय ऋणानुबंध आहे. सुनील भाऊंकडनं माझे मामा मामी तर मामा मामी, तेव्हापासून आयुष्यपत सांगतो मला सख्या मामाची आठवण येऊ दिली नाही या माणसानं. वा आयुष्यपत सांगतो, मला जेव्हा पण माझ्या मुखातून वाक्य निघतं ना, माझे डॉक्टर मामाचे आणि माझे मामी हे वाक्य असतं. म्हणजे काही गोष्टी असतात ते सुद्धा माझी बोलायची हिंमत होत नाही मामाश्रींच्या पुढे, कारण त्यांचं प्रेम एवढं आहे ना. तर ते कीर्तननं पॉकेट गैरच हलकं पडस त्या प्रेमना पुढे, मनीषीन ते बोलत नाही मी. तो त्याच ना मन्ना मोठेपणा, त्या मना नेमनं उल्लंघन करताना पहिले टाक देतं शिळगाव होतून दर्जा. विठ्ठल 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 महाराज. मी मागे सांगत होतो तुमच्या परिसरात बऱ्याच ठिकाणी शबरी मातेचं चरित्र सांगितलंय मी. शबरी मातेच्या जीवनामध्ये मातंग ऋषी आले आणि मातंग ऋषींची सेवा केली शबरी मातेनं. सेवा केल्याच्या नंतर मातंग ऋषींची जायची वेळ झाली. शबरी मातेला सांगितलं, बेटा अब मुझे जाना पड़ेगा शबरी. बाबा आप कहाँ जा रहे हो? मैं आपके विश्वास पे यहाँ पे रहती थी, अगर आप भी मुझे छोड़ के चले जाओगे बाबा तो मैं किसके विश्वास पर यहाँ इतने अरण्य में रहूंगी? आप ही बता दो ना बाबा, अगर कोई आएगा तो. तेव्हा गुरुजींनी सांगितलं, बेटा या जागेवर तू जरी एकटी राहिली तरी इथं दुसरा कोणी परपुरुष येणार नाही. जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटायला येईल. हा एवढा विश्वास गुरुजींच्या शब्दावर होता शबरीचा. दुसरा परपुरुष येणार नाही शबरी इथं. गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवला. रात्रंदिवस फक्त नामचिंतन. गुरुजींनी सांगितलं, जर तुला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर रात्रंदिवस नामचिंतन करावं लागेल. शबरी रात्रंदिवस नामचिंतन करत होती. मला जास्त विषय छेडायचा नाहीये, कारण मी कीर्तनातून सांगतो, तुम्ही युट्यूबला ऐकत राहतात म्हणून मला ते सांगायचं नाहीये. फक्त विषयाला लागलाय म्हणून स्पर्श करून निघतोय. शेवटी
प्रभू रामचंद्र जेव्हा 14 वर्षाच्या वनवासाला आल्याच्या नंतर शबरी मातेला भेटायचंय म्हणून लखनजीला सांगितलं, लखन अरे चल भैया अपनी माँ को मिलने जाना है भैया. लखनजी सांगतात, अरे भैया 14 साल तक हम अपनी माँ को मिल नहीं सकते. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, वेड्या अरे 14 वर्ष वाट बघणाऱ्या मायची गोष्ट मी करतच नाही या. जी 82 वर्षाची होईपर्यंत वाट बघायली त्या मायची गोष्ट करतोय. जी 82 वर्षाची होईपर्यंत वाट बघते ना त्या मायला भेटायला जायचंय. म्हणून माझे प्रभू रामचंद्र लखनजींना घेऊन आल्याच्या नंतर शबरी मातेच्या कुटियाच्या जवळ आहेत महाराज. तो प्रसंग आणि आत्ताचा 22 जानेवारीचा प्रसंग सेमच आहे. तेव्हा सुद्धा शबरी वाट बघत होती 82 वर्षाची होईपर्यंत. पण माझा हिंदू तरुण 550 वर्षापासून वाट पाहत होता की माझा जन्मभूमीवर माझा भगवंत कधी येणार आहे. हा छाती ठोकून सांगेल, गर्वानं सांगेल माझ्या हिंदूची ख्याती. आम्ही हिंदू लागलो ज्या कामाला लेट घेतो पण घेतल्याशिवाय सोडत नाही, ही आमची खासियत आहे. आणि घेतला आपण आपला अधिकाराचं. आणि आज 500-550 वर्षाच्या नंतर माझा जगाचा मालक त्यांच्या जन्मभूमीत विराजमान होणार आहे. ठीक त्याप्रमाणे तेव्हा शबरी माता सुद्धा वाट बघत होती, कधी माझा राम येतोय आणि कधी माझा राम मला भेट देतोय. दादा शबरीचे भाव तेव्हाचे होते, हे कब मेरी राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. कब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. कब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. कब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे रघुराई माई को आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बैर अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे मीठे बैर अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे मीठे बैर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का, साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. अब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. अब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. अब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का में जाऊंगी, कलिया चून लाऊंगी, फूलों की थाली में प्रभु को पहनाऊंगी. फूलों की थाली में प्रभु को पहनाऊंगी. फूलों की थाली में प्रभु को पहनाऊंगी. बागों में जाऊंगी, कलिया चून लाऊंगी, अपने ही हाथों से मैं प्रभु को पहनाऊंगी. अपने हाथों से प्रभु को पहनाऊंगी. अपने हाथों से मैं प्रभु को पहनाऊंगी. फूलों की थाली में चंदन होगा, फूलों की थाली में चंदन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. अब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. अब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. अब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का जेव्हा प्रभू रामचंद्र लखनजींना घेऊन शबरीच्या कुटियाच्या समोर शबरी मातेनं बघितलं की माझा भगवंत माझ्या कुटियाच्या समोर शबरी मातेच्या डोळ्यात अश्रू होते. शबरी मातेच्या डोळ्यात अश्रू होते. लखनजीने विचारलं, माँ आप क्यों रो रही हो?
अरे तुझ्या दरवाजाच्या समोर जर साक्षात जगाचा मालक उभा आहे, तुझा रडण्याचं काय कारण आहे? शबरी माता रडत होती, सांगत होती लखनजीला, लखन बचपन में घर का त्याग कर दिया बेटा. आई बापांना सोडून आली राजा. अरे पाणी प्यायला ग्लास नाही रे माझ्याकडं. आणि आपली संस्कृती, आपला धर्म आपल्याला शिकवतो अतिथी देवो भव. आणि इथं तर जगाचा मालक आलेला आहे. जर भगवंत आणि साधू संत जर येत असतील तर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे. देव माझ्या दारात आहे, पण देवाचे पाय धुवायची इच्छा आहे, पण माझ्याकडे पाय धुण्यासाठी पात्र नाही आहे. म्हणून रडती. अरे लक्ष्मण, लखनजीनं सांगितलं, आई देव तुझ्या दारात आहे, त्याचे पाय धुण्यासाठी तुझ्याकडे पात्र नाही म्हणून रडते. अगं सोड, देव तुझ्या दारात आहे, त्याचा पाय धुण्यासाठी तुझ्याकडे पात्र नाही, याच्यासाठी रडण्यापेक्षा आनंद हा मान. तुझ्याकडे पात्र नाही, पण पात्रता एवढी की जगाचा मालक तुझ्या दारात आहे. भगवंत भेटला, पण कोणावर विश्वास ठेवला? गुरुजींच्या शब्दावर विश्वास. पहिले गुरुजींची सेवा केली, गुरुजींच्या पायी नतमस्तक झाली. संतांच्या पायी नतमस्तक झाल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते. अजून तुमच्या डोळ्यासमोरचं उदाहरण मला सोपं करून सांगायला आवडतं. बापूसाहेब आकू सोपं करी सांगू का? वाल्ह्या कोळी होता. कोण? वाल्ह्या कोळी होता. नारद महर्षींची गाठभेट झाली. नारद महर्षींनी सांगितलं, भैया तू एवढं पाप करतो, लोकांना लुटतोय, अरे हे पापाचं ओझं कसं फिटणार आहे तुझ्याकडनं? ज्यांच्यासाठी करतोय ते घेतील ना साहेब, वाटून घेतील ना माझं पाप. जा म्हणली एकदा विचारतोय परिवारातल्या लोकांना, तू करतोय ते पापाची वाटणी, ते भागीदार बनताय का म्हणून. घरी गेला मायबापांना सांगितलं, तुम्ही माय पाप वाटून घेणार आहे का? मायबापांनी सांगितलं, बेटा लहान होता तो वर्ष तुला वागायची आमची जबाबदारी होती. तू लहान होता तेव्हा आम्ही तुला काही न विचारता मोठं केलंय. आता तुझे कर्तव्य आहे, तू आता आम्हाला खाऊ घातलं पाहिजे. ते पाप करून खाऊ घाल की पुण्य करून, तुझा हिशोब तुझ्याकडे ठेव, आम्ही पापात वाटा घेणार. बायकोला सांगितलं, तुझ्यासाठी एवढं पाप करायलो, थोडं पाप तू तुझ्या हिश्श्याला घेते का? बायको हुशार होती त्यांची, थोडस नाटक केलं. बैग मला विंचू चावला. काय मी करू? विंचू चावला, कोणाला सांगू विंचू चावला. काय झालं? काय ना म्हणले, मला विंचू चावलाय हो, जरा जास्तच विजा व्हायला, जास्तच त्रास व्हायला म्हणले मला. मग काय करू? स्वामी ओ धनी ऐका ना, मला जरा जास्त त्रास होतोय हो, एक काम करा ना, थोडा त्रास तुम्ही घेता का माझ्याकडनं? वाल्या कोळी म्हणला, त्रास घ्यायचा असतो वय? बायको म्हणते पाप वाटायचं असतं वय? मग अरे तुमचं कर्तव्य, माझ्यासोबत लग्न केलंय तुम्ही, तुमचं कर्तव्य मला जीव घालायचं. तुमचं कर्तव्य पार पाडत असताना तुम्ही कमाई करून करा की पाप करून, मला काय घेणं देणं नाही. तुमचं कर्तव्य मला वागवायचं. डोळे उघडले, परत आले, संतांचे पाय धरले, म्हणले गुरुजी तुम्ही म्हणत होते तसंच झालं, पाप कोणी घ्यायला तयारच नाही. तिथून वाल्ह्या कोळीनं त्याग केला. संत महात्म्यानं सांगितलं, नारद महर्षींनी जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर राम राम म्हणावं लागेल. तो म्हणतो मी मारा माराच म्हणला, राम कधी म्हणलाच नाही. मारा मारा म्हणलाय ना, पण संतांची खासियत असते, सहज बोलणे हित उपदेश करून सायास. सहज बोलतात, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपलं हित दडलेलं असतं आणि ते शिकवतात सहजपणे. सहज बोलणे हित उपदेश. सहज सांगितलं, तू काय करतो? म्हणले मी मारामारीच करतो. माझ्या मुखातून दिसलं की मारा माराच म्हणतो. मग एक काम कर, काय? मारा मारा म्हणत राहा. मारा 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 मा ऐ करुणी सायास शिकविते. सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविते. काय द्यावे त्यासी भावी उतराई, ठेवी तो हा पायी जीव तोडा. किती किती फरक पडला. मग घरून आल्याच्या नंतर संत महात्म्यांचे चरण धरल्याच्या नंतर गुरुजींनी सांगितलं भगवंताचं नामचिंतन करा. फायदा काय झाला? शबरीला भगवंताचं दर्शन झालं. पण फरक बघा बरं का, शबरीनं गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवला म्हणून भगवंताचं दर्शन झालं. पण इथं मारा मारा म्हणणारा माणसाला राम राम म्हणायला लावलं, नुसतं राम राम नाही म्हणायला लावलं. राम यायच्या अगोदर रामायण लिहून ठेवली. ही ताकद.
पुढी याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. भगवंत जन्माला यायच्या आधीच रामायण लिहून ठेवलं आणि स्वतः जगाचा मालक. इथं विषय संपत नाही बरं. संतांची गाठ भेट झाल्याच्या नंतर किती फायदा होतो. भगवंताचं जन्मगाथा लिहून ठेवली. आणि जेव्हा 14 वर्षाचे वनवासाला निघत होते ना, तेव्हा लखनजी त्यांच्या पत्नीकडे गेले, उर्मिलेकडे. उर्मिलाला सांगितलं, उर्मिला मला जावं लागेल. म्हणे कशासाठी? माझा भाऊ जातोय ना, माझ्या भावाच्या सेवेसाठी मला जायचंय. उर्मिलानं सांगितलं, तुम्ही तुमच्या भावाची सेवा करणार आहात, मी पण तुमच्या सोबत येते, माझ्या बहिणीची सेवा करेल. म्हणले माझ्यावर चालणार नाही, माझ्या भावाला विचारावं लागेल. लखनजी गेले, प्रभू रामचंद्रांना सांगितलं, प्रभू भैया उर्मिला हमारे साथ आने के लिए बोल रही है, क्या करू? उर्मिला माझ्यासोबत यायला म्हणते, काय करायचं? प्रभू रामचंद्र म्हणे, आई मनावर बी चालणार नाही. मग जर उर्मिला लेणं होईन ते पहिले रामायण वाच. रामायणमा जर लिखेल होई 14 वर्षांना वनवासमा उर्मिला संगेशी तरजले, कारण माले वाल्मिक ऋषीसना नियमनं उल्लंघन करता येणार नाही. एवढा अधिकार भेटणार तो फक्त संतांनी गाठ भेटमुळे. वा. एवढा अधिकार भेटणं कशामुळे? संतांच्या गाठ भेटीमुळे. हा, आणि ते संत भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते. पण संत सांगतात त्या गोष्टीवर तुम्ही विश्वासही ठेवला पाहिजे. आता आपण संतांना सांगेल गोष्टीवर विश्वास बसत नाही, आपण नको त्या स्वप्नात देखत बट्टस. बरोबर आहे ना? आता सध्या ते डोकामा असं गुज जायचे लोकेले खोटांना ते पयांचं वय पड झाले. खरं सांगा का पटत नाही लोकेशले. बरोबर आहे ना? आणि खोटामा इथला अटकी जायचेत ना, खोटामा इथला पशायचेतच त्यांना माही निघीच राहणार नाही लोक. एक बावले नुसतं बापने सांग आपले पोर देखाल जाणं शिव असं. दुपारली गोष्ट आहे नी, निरोप येईल एक ठिकाणी ना म्हणे, आपले तुमसाठी पोर देखाल जाणे बावड्या. म्हणे असं आहे का? पोर देखाल जाणे बावड्यान तयारी. दुपारनी बात होई गई, मन बाप सांग ना काल दिन पोर देखाल जाणे. बावड्या दिनभर विचार करा पोर देखाल जाणे, कोणतं शर्ट घालू, पॅन्ट कोणी मागू, बेल्ट कोणा मागून, बूट कोणा लिहू. बावड्यान दिनभर तीच तयारी विचारस मा. संध्याकाळ बावड्या झोपना दाबावर. बावड्या विचार करा ना पोर देखीव ना बावड्या सपन मा. बरं बावड्या पोरद किंवा ना बावड्यान लगीन होई गया, बावड्याला एक पोऱ्या होई गया सपन मा. पोऱ्या होई गया आणि ती बाई सांग राहिली बावड्याला, ओ माय तता सारखा ना तू पोऱ्या दाबाय जाई ना, बावड्या सरकना तता सरका ना माय पोऱ्या ना हात दाबरा ना, बावड्या सरकना तता सरका ना तता करता करता बावड्या दाबलीन खाली. मग बावड्याना डोया उघडणार. आपण नको त्या गोष्टीच सोपं देखतस त्यामा फसतस, त्यामा हात पाय मोडले तस आपण. बरोबर आहे ना? नको त्या गोष्टीच मग फसामुळे ते हातपाय मोडतात. नको तोटे गाड्या लाई देतात, हातपाय मोडले तर मना ज्यासले समजी राहणार त्याला समजी घे बा. कारण आपलं बोलणं हा जराच केला इशारा जाता जाता. संत सांगतात पण संतांच्या शब्दावर आपला विश्वास नाही. अजून थोडक्यात सांगू का? हा, ध्यान लावून ऐकशाल तर कळेल तुम्हाला. मला इथं रामायणमध्ये अडकलो तर मला सांगायला आवडेल, आणि ऐकणारा लोक किती राहणार म्हणे सांगा ना आवडी राहणार. नाही ते मला काही विनोद करा सांगा, ते मी काही बरं वाईट खुरपी निघजास मी. पण ऐकणारा लोक बी चांगला दिखी राहणार म्हणे चिंतन मांडू वाट राही ना मला. हा, 14 वर्षाच्या वनवासाला प्रभू रामचंद्र निघत होते. लक्षपूर्वक ऐका. आणि मध्ये गेल्याच्या नंतर सीतेचं हरण व्हायचा प्रसंगाच्या आधीची गोष्ट आहे. हरण दिसली, हरण सीतामय्याला. हरण खरी का खोटी हो? खोटी हरण. खोटी हरण दिसली. सीतामय्याचं लक्ष गेलं खोटा हरणीवर, आणि ती हरण होती सोन्याची पण खोटी. प्रभू रामचंद्रांना सांगितलं, धनी स्वामी ही हरण जाते ना, ही सोन्याची आहे, हिच्या त्वचेची मला चोडी शिवायची. जगाचा मालक सांगत होता सीता ते खोटं शे, पण सीता ऐकायलाच तयार नाही. शेवट मग देवना नाविलाच होय ना, सीता ऐकाव नाही भो. खोटी हरण ना मागे देव पयाला लायती ना सीताने. हरण खोटी, खोटीच्या नादात देव दूर केला. आता सीतेच्या जवळ होता लक्ष्मण. 14 वर्षाचा जर संसाराचा त्याग करून जो माणूस भाऊ आणि वहिनीच्या जवळ सेवेत आहे, तो झाला का साधू? 14 वर्ष त्याग केला परिवाराचा, साधूचा आहे ना. साधू सारखा धीर जवळ होता, पण सीतामय्याला खोटा आवाज आला, लखन मुझे बचा ले भैया. सीतामय्यानं सांगितलं तुमच्या भावाचा आवाज येतोय, तुमचा भाऊ काहीतरी संकटात आहे. लखनजीला कळत होतं, म्हणले माझा भाऊ संकटात नाही, तो आवाज खोटा. सीतामय्या सांगते तुम्ही जाता की तुमच्या मनात माझ्या प्रति काहीतरी वाईट विचार असतील. लखनजी म्हणे आता वहिनी ऐकाव नाही, वाईट विचार करीन त्यापेक्षा वहिनी मी जातो माझ्या भावाला वाचवायला. पण ही लक्ष्मण रेषा, हिचं उल्लंघन होऊ देऊ नका. रेषा टाकून लखनजी निघून गेले. साधू सारखा धीर दूर केला. कोणाच्या नादात? खोट्याच्या नादात. आता तिकडनं साधू आला. साधू खरा का खोटा?
साधू सुद्धा खोटाच होता. भिक्षाम देई म्हणल्याच्या नंतर सीतामय्या भिक्षा घेऊन आली. म्हणले घ्या बाबा साधू बाबा भिक्षा. अगर बेटा भिक्षा देनी है तर तुला या रेषेच्या बाहेर यावं लागेल. म्हणले मी रेषेचं उल्लंघन करत नाही. त्या खोट्या साधूनं सांगितलं जर रेषेचं उल्लंघन करून बाहेर निघाली नाही तर मी भिक्षा घेणार नाही. आणि मी जर का विनमुख परत गेलो तर तू पतिव्रता तर तुला पाप लागेल. जर साधू तुझ्या दारातून विनमुख गेला तर. सीतेला घाबरवलं. आता सीता भिक्षा देण्यासाठी बाहेर आली. रेषेच्या बाहेर आल्याच्या नंतर त्या खोट्या साधूनं काय केलं, सीतेला उचललं आणि निघाला. इथपर्यंत कथाभाग तुम्हाला माहिती आहे. पण तुम्ही आपण सुद्धा सीतारूपी जीव काय करतोय माहितीये का? तुम्ही आपण सीतारूपी जीव सुद्धा खोट्या संसाराच्या नाद्यात खरा रामाला दूर करतोय. आणि जे साधू संत होते त्यांना सुद्धा वाटे लावला. आपण निघून गेले, ते चालले गेले तरी समाज सुधारला नाही, समाज ऐकायला तयार नाही. तेव्हा साधू संतांनी आपल्याला लक्ष्मण रेषा म्हणून आपल्याला ग्रंथ टाकून गेले. पण आपण वागत असताना त्या ग्रंथांचं पण उल्लंघन करून वागतो. म्हणून काडरूपी रावण कधी उचलतो आपल्यालाही कळू देत नाही. विठ्ठल विठ्ठल सांगून संत थकले पण कोणाचे डोळे उघडत नाही. मी विनोद म्हणून सांगतो पण त्याच्यातून चांगलं मटेरियल घ्या. हा मला फक्त विनोदाचार्य पदवीला दिले त्यांना म्हणणं काय चांगलं आहे ते बी लिहित जा. एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला. नवऱ्याला म्हणते का हो धनी तुम्हीच बाजाराला जाता, तुम्हीच जाता. म्हणले आजच्या दिवशी मी जाते बाजाराला. नवरा म्हणतो बाजार करणं एवढं सोपं नाही. बाई म्हणे तुम्ही बाजार करू शकता, मी नाही करू शकत का? तो म्हणे ऐक ना म्हणे मी ऐकाव नाही. आणि जवळ बाईन जाता ऐकत काही नाही. तथाने बाईसनी गोष्ट आहे. आणि मी जडे कीर्तन करत तडे ना काहीच सांगत नाही. बट तथाना सांगत जडे तुमनं कोण राहत नाही. तुम्हाला सांगू का, बालहाट, श्रीहाट, जोगहाट या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. काय मत आहे तुमचं? बरोबर आहे ना बाबा? मागचे बाबा खरं आहे ना? बाबा अमन राहणार आपला कोयटा बसेल. बालहाट, श्रीहाट आणि जोगहाट या 3 लोकांच्या समोर हात टेकावा लागतो. थोडक्यात सांगतो. बालहाट काय असतो? तुमच्या नातूला किंवा तुमच्या पोराला तुम्ही घेऊन जा. तुम्ही नाईट पॅन्टवर आहात, बाबा असतील तर धोतरवर आहेत, खिसामा 1 रुपया नाही शे. आणि नातूल फिरावाला लगेच फिरवता पोऱ्यान द्या चालणे गे टपरीवर बाबा माल वेपरनी पुढे लिहि बावळ पिंट्या म्हण की जामा 1 रुपया नाही रे भाऊ पुढे लिहि दे. नाही ना भाऊ पैसा नाही लिहि द्यास का लो मग माटी मा तुम ना की जमा रुपया नाही पण तुमले लिहि दे नाही. दुकानदार पण उधारले नाही पण लिहि नाही. बालहाट साहेब बरोबर ना? जोगहाट, श्रीहाट 2 राहिले. श्रीहाट बाईने जर कधी भाऊ जाय ना फोन ताई आईन त्याची तब्येत खराब शे, आईन त्या संक्रांत्यात माय ओ मन अंडेले दकाल गंदीन वय घ्यात रातभर बोलायले ओ माय. नवरा उन्हा का तडेनच त्यानं जर सांग पान लाईन पेवाले पिल्या तडे माटवर गल्ला शे डोसल्या पाणी. तुले काय बाधा होय ना ते चांगली होती मी गवता होय. मालमन माहेरले जाणं देख मजूर भेटी राहिने नाही. जेमतेम कपाशी फुटेल शे तेवढे वेचिले. कांदा खांडान चालू शे ते कांदा खांडिले एकी देऊन मग निघी जाय 2 दिन मा. का बरं आजच जासू ना माणूस राग मा कारण जेमतेम मजूर भेटायला राग मा 2-4 कानफटामध्ये देत मन माय तरी सुद्धा बुचडा वायनी एकच सांगत बाडाला पैसा देते आणि दे ना पडत सुमले. बरोबर आहे ना? श्रीहाट, बालहाट, श्रीहाट राहिला जोगहाट. जोगहाट तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे. सगळ्यांना काय अनुभव आहे? ते साधू फिरतात का पेटीवाले साधू किरण माऊली ते साधू फिरतात ना त्यांचं ठरलेलं असतं आणि ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते मागतातच. जवळ आल्याच्या नंतर गावात फिरत होता साधू. एक भाऊने देखील ना म्हणे अहो साधू आपले लुटाशिवाय राहणार 150 रुपया मागीन. पहिला माझीतला डोळ्यात मारीन देखील आणतात. तो साधूकडे डोळ्यात आणि शिन तो साधू दार मावना हाव डोळ्यात आणि देखील आणतात. साधू म्हणे भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो. आता या ना डोळ्यात आणि कथा जाते याल दिलदार म्हणले मग नीच बनाल चाली काय आले. आप बहुत दिलदार दिखते हो भैया. मग थोडा हसणं पण नाही आले. मग त्याला सापडी घे ना मेन नस दरी का त्या बरोबर चबक काढतस. मग सांगस तो बेटा तू तो बहुत दिलदार दिखता है पर तुझे तेरेही लोक फसाते. आणि प्रत्येक माणूसला असं वाटस मला कोण तर फसाडाय नको. स्वतःला कधी वाटस का मी नीचे असं काही काय तिथलं भारी सांगतस ना. हा ओ बाबा खरंय हो आमना अख्खं खानदान नीचे हो बाबा. मला जर सांगा ना मी खरंच हा भो खरं तुला देखील वाटणार ना तू ना अख्खं खानदान नीच होई रे भो कारण त्याच खानदान माना तू बिशे ना. मग महाराज आमना घर नी मायक वायबार गरज नाही तू बी वायबारच रे त्याच घर मा तू बी राज. हो आता नेमकंच हरी विठ्ठल विठ्ठल
दिलदार दिखते हो बेटा, पर आपको अपने ही लोग फसाते. म्हणे बाबा खरं हो बोलता नीचे तो आमनाच बोलता वाय बारशेत चाल. बाबाने मेहनत धरली नाही. मग बाबा म्हणे बेटा तू तो बहुत दिलदार दिख रहा है, पर बेटा मैं पूरा मुंगसा गांव घूम के आया, पूरा मुंगसा गांव घूम के आया, किसी के घर की चाय नहीं पी, पर तो दिलदार दिख रहा है बेटा. तेरे पास से मेरा चाय पीने का मन कर रहा है बेटा, चाय पिलाएगा. आता इथलं चांगलं म्हणेल त्याला चहा नाही म्हणाल चालेल का? या ना बाबा पिल्या. मग आको यासले फसाडणं तरी जरासं अवघड. या बहिणीले तो आटकाय निघ जातं 2-4 मध्ये. आई बहिणीले फक्त इथलं सांगा ना काम आहे. ताई तुझी तब्येत पहिले चांगली होती अशी होऊन गेली. हा ओ माय बडी मजाने जुई गो ओ माय. ताई तुझ्या डोक्याची केस कापलेली आहेत, तुझ्या पायाची माती उचलली आणि तुझा साडीचा पदर कापलेला आहे. मग ती साडी ना पदर उंदेरनी का खायलोय ना. हा ओ माय मागला वट्टावर टाका ना. तिने मागे नेऊन कापिला आणि त्यांना सत्यानाश व्हायचा. तिनं बरं नको घेणं नाही देणं मागलेलं काहीच माहित नाही. जे बिचारीले आई बहीण पदर बी तीन कापिली ना भानड सोडत नाही. या बहिणीच पाहिजे तो 2-4 आपला गहू 10,000 गोळा करले जाते समजू बी देतो. बेटा पूरा गांव घूम के आया, किसी के घर की चाय नहीं पी, तू दिलदार दिख रहा है, तेरे पास से चाय पीने का मन कर रहा है. कोई बात नहीं बाबा चाय पी लो. बाबाला बसाला आसन टाक दे ना. बाई सांगा का बर चहा गरम कर. चहा बनस येता मग बाबा सांगत बेटा तू बहुत दिलदार दिख रहा है, पूरा मुंगशे गांव घूम के आया, किसी के पास से 1 रुपया नहीं लिया, पर बेटा हम साधु लोग परिक्रमा कर रहे, तेरे पास से कुछ लेने का मन कर रहा है बेटा, तू देगा? दुखती का पाया वो दीदी सु सांगू का? कुछ नहीं बेटा ज्यादा नहीं, हम साधु लोग परिक्रमा लगा रहे नर्मदा, हमारे साधू लोगों को भोजन करवा दे. मग आपल्या असं वाटत भोजन देवाना भाऊ काय विषय नाही भाऊ. आपला शेतकरी घर मग आदलं दोन आदलं दयलच राहत गहू आदलं कान पीठ दिदी सु घरनी 10 हरभरा ती दिदी सुत आणि 50 रुपये मसाला दिदी होई जाई यायनी पंगत. हा बाबा देवाय जाय ना काय देऊ पण बाबा कुछ नाही बेटा. गावरान तूप ना 2 डब्बा दे ओ वाय बा. अरे गावरान तूप मन बाप नाही खावाडेल नाही रे काका. आणि तू काय थोडंफार मागी राहणार नाही 2 डब्बा माग राहणार. ओ सोनचिड नको रे भाऊ. पुरा उभाटी नाकली राहणार गागर पाडा ना ओ काका. कोई बात नाही बेटा तू 2 डबे नाही देऊ शकत ना. मग आमच्या 11 लोकांना 11 साधूंना कपडे करून दे. मग साधूले कपडा करणं बी सोपं आहे का हो काका महाराजी? एवढं सोपं आहे का? 3 मीटरनी लुंगी 3 मीटर न उपरनं 7 मीटर ना फेटा कितला आहे ना 13 मीटर 100 रुपये मीटर कापड. 1 साधू 1300 रुपये मग 11 साधू कितला मा. तो म्हणे हो आप्पा अरे कपाशील फवारा लिहिलं होता ते सुद्धा पिटेल नाही मागाय अजून. तू डायरेक्ट इथला पैसा माग राहा ना. नेमन बजेट सांग भाऊ. तो साधूला माहीत राहावा इथला देवा नाही, पण त्याची आयडिया राहते काळाने. जसं शेतकरी पक्क माहिती आपला बैल बशा बैले पोहून बशा जर सांग देणार लोक भाव कमी कर टाकतील. उलटा बशा बैलले 50,000 रुपये सुरुवात करतात. 30 माकाचा आहे ना आपले माहिती आपला बशा आहे असं. तसं त्याशले माहीत राहत कितला भेटावे पक्क माहीत राहत, पण सुरुवातच त्या गावरान तुपना डबा पाहिन करतात. मग शेवटी सांगितलं कोई बात नहीं बेटा तुझे दिल से जो देना है वो कागज में लिपट के आ और दिल से जो देना है वो दे के जा. मग आपण काय करतो बाईन जोडे जातो चुला जोडे गॅसने जोडे देख तो साधू येलशे तू इथं चांगला सांग राहा ना नाही दे ना अगो तो राग मावटी जाई त्यांना श्राप चांगला नाही राहत त्याला काहीतरी दे दे. मग बाई बी कंजूस आऊ बी कंजूस या जोडी जाडीने 21 रुपया कागद मग बांधून ठेवतो. तो साधू बी माहिती यांना बजेट कितला आहे. आऊ 21 ने पुढे शिलगाव नाही त्याला माहिती. मग तो साधू बिगड़ता कहना सांगा अरे बेटा अरे साधु लोगों को भोजन खिलाना था बेटा, इतने में कुछ होने वाला नहीं, तू 1 साधु का भी भोजन नहीं दिया. मग तो साधू इतला हुशार रास त्यांना कमंडलू म्हणा 11 रुपया काढसने आपला हात माठी दे आणि मग सांगत बेटा दोबारा लेके जा और कुछ नया डाल केला. मग आपले लाज वाटस यान कमंडलू मला 11 दिल शेत बो कमंडलू माई काढीसने याली 21 देवाना कसा. मग आपले लाज वाटस आपण शेवट 101 देतस का नाही. ज्या साधूले चहा बिनी पाजी राहतो तू 101 उपाडले घ्या का नाही. हा बालहाट श्रीहाट जोघाट 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावाचा लागतो बरोबर आहे ना. बाईन जोडे सुद्धा माणूसले हात टेकनाच पडत. बाई सांगे बाजारले तुम्ही जातच मी जाऊ शकत नाही. तो म्हणे इथलं सोपं नाही, पण बाई ऐके नाही म्हणे ठीक आहे उद्या सकाळी बाजाराला जाय घरातून 100 रुपये घे लागणाऱ्या वस्तू घेऊन ये आणि स्वयंपाक कर. घरी आल्याच्या नंतर स्वयंपाक कर डब्बा बांधा शेतात ये. घरी शेतात ये म्हणले मी तुझी वाट बघतो शेतातच मी शेतात थांबणार आहे. माणूस सकाळी उठला शेतात निघून गेला बायकोला म्हणला तू बाजार करून ये म्हणले
आता बायको सकाळी उठली, बाजाराला निघाली, 100 रुपये घेतले, घरून निघाली, गाडी करून बाजारात पोहोचली, 10 रुपये खर्च होईल बाळामा. बाजारात जशी उतरली तशी पहिलीच दुकान, सीझन चालूही झालं होतं लग्नेसनं. पहिलीच दुकान दे की बाशिंग घसणी दुकान दे की बाई म्हणे माय हो म्हणा दाखल पण लगीन व्हायचे बाशिंग बांधीन कशी दिकून काय दिकू पहिले बाशिंग लिहिली होती माय म्हणे. बाशिंग ना दुकानवाला म्हणे भाऊ बाशिंग कसं दिनं म्हणे 40 रुपयानं एक. 40 रुपयानं एक बाशिंग लिहिलं, 50 ते खर्च घ्यात बाई, पण 50 राहणार. पण मन मागो विचार करस माय हो म्हणा दाखल पण लगीन व्हायला मन नवराना बी दाखल पन्नास व्हायचे त्याच ना करता बी एक लिहिली होती म्हणे. त्यानकरता बी एक लिहिली ना 40 रुपये खर्च घ्या, 10 रुपये उरणात 10 रुपये भाडं पाहिजे का नको घरशील घाले. आता तेवढं घरी आली बाई. आल्याच्या नंतर नवऱ्यानं सांगितलं होतं स्वयंपाकर डब्बा बांधाने शेतात येशील. आता बाई उनी बाईना स्वभाव रास तथा नाही बाईस ना नवी साडी लिहिणी कमाल नेशी दिकू दे माय मी कशी दिकस. बाई म्हणे बाशिंग बांधीन कशी दिकून काय दिकू दाखल पण म्हणे मला पहिले बाशिंग बांधली होती मग रांधाल बसू म्हणे. बाशिंग बांधलं पीठ मळायला बसली. पीठ मळत असताना बाई अशी मागं पुढं हलते ना माया हो. पीठ मळत असताना बाई मागं पुढं हलते ना. बाया काहीच म्हणते नाही मानच्या मन राय ना मुंग समा का मानचे पीठ मळतस हो. हा काय समजाल मार्ग नाही बुवा. पीठ मळत असताना बाई मागं पुढं हालत होती आणि बाईच्या मनात जरा वेगळा आनंद. माय मी काय मजांतिक राहिनो, माय मी काय मजांतिक राहिनो. 11, 12, 1 वाजी घ्या तो माणूस वावर मग विचार करा ना भाऊ. पहिल्यांदा बायको बाजारला जायचे येईल कधी एकटं सोडेल नाही. पहिल्यांदा बाजारला जायले न जाणू एखाद्या गाडीन चाकमा सापडीन मरी तिने की ऍक्सिडेंट मा. कारण माणसाचा दुश्मन विचार करत नाही एवढं मन विचार करतो न जाणू गाडी मा सापडी गई चाक खाले ऍक्सिडेंट मा मरी गई का काय मन बायको गाई उन्हा वावर माई. चौक माझं घर होतं, चौक मा उभा राहीन ते कधी घरमा डुंकेशी बापरे आपला घरमा नवीनच आंघोळ चालू शे म्हणे. ओटावर चप्पल काढत बाईना समोर घ्या घरमा जोरमा पाय उपटीन उभा राहिना. बाईनी देखत त्यांकडे माय म्हणे इथला काय राग मध्ये किराणात तो राग मध्ये किराणा आय इथला काय राग मध्ये किराणा तरी तो राग मध्ये किराणा. बाई म्हणे ए माय एवढा राग म्हणा का दे का मी काय इकलीन करता आणि तुम ना करता बिकलं येईल शे म्हणे. आता मला सांगा विनोद वजा करा. नवऱ्यानं कशासाठी पाठवलं होतं माया हो बाजार करायला. जर का नवरा बाजार करायला बायकोला पाठवत असेल आणि बायको जर नवऱ्याच्या मनाच्या विरोधात बाजार करत असेल तर नवरा काय करेन हो बाबा. बायको जर नवऱ्याच्या मनाच्या विरोधात बाजार करत असेल तर नवरा काय करेल. बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगाई करणार. बरोबर आहे ना. हा जर बायको नवराच्या मनाच्या विरोधात बाजार करत असेल तर बायकोच्या कानाखाली वाजवायला नवरा हायगाई करत नाही. तद्वत ह्या जगाच्या मालकानं तुम्हा आपल्याला बाजाराला पाठवलंय आणि जर का बाजार करत असताना आपण चुकीचा बाजार करून त्याच्याकडे गेलो तर तो हायगाई करीन का. म्हणून आपण बाजाराला आलोय आणि बाजार करणं जर कळत नसेल तर संतांच्या पायी लोटांगण घाला ते नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवतील. विठ्ठल विठ्ठल. पहिल्या चरणाचा भावार्थ मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून 3 चरण बाकी आहेत. काय करू सुरू ठेवू का आखी रात निघ जाई बरं. नेमका तुमले लोक विचारते नेमका कीर्तनले जायला होतात का गोंधळले भाऊ. वाजलेत आता 11:30 वाजायला फक्त 5 मिनिटं बाकी आहेत. माझी ही पण ध्यान आहे लक्ष आहे की आपला 10-12 मिनिटं कार्यक्रम लेट चालू झाला होता. ती वेळ पण भरून काढलेली पण तरी अजून 5-7 मिनिटं घेणार आहे. पण सगळ्यांनी आता अंतःकरणापासून संतांनी सांगितलेला शब्दावर विश्वास ठेवायचा. संतांनी सांगितलंय देवाला आवडेल काय ते करा तर आवडे देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार. मग नामाचा उच्चार जर देवाला आवडत असेल देवाच्या नजदीक जायचं असेल तर त्याचा नामाचा उच्चार जयघोष केला पाहिजे. जो जयघोष जे नामचिंतन जे भजन माझ्या तुकोबारायांनी देहूमध्ये केलं, माऊली ज्ञानोबारायांनी आळंदीमध्ये केलं. नाही सर्व संतांनी जे भजन पंढरपुरात गायलं तेच भजन आता तुम्हाला मुंगशामध्ये म्हणायचे. हातानं टाळी मुखाने नामचिंतन.